address this press conference, we have with us Goa Pradesh Mahila Congress President, Dr. Pratisha Kala. To my left is our executive member, Dr. Advocate Lavinia Costa, and myself, Libby Madera, State General Secretary. Now Lavinia will address. I'll just first talk and then I give it to my executive member. तुम्ही हांगा सगळी जमिल्ल्या मिडियाक हांव येवकार दिता आयच्या प्रेस कॉन्फरन्साक आनी आभारूय मानता की तुमी आयले हांगा आमचो प्रेस कॉन्फरन्स घेवपाक. सो आयचो आमचो मुद्दो आसा एज गोवा प्रदेश महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नवीनच नियुक्ती जाला म्हजें, त्या नात्यान हांव एक मेन मुद्दो रेज करता तो विमन सेफ्टी इशू इन गोवा, म्हणजे रायझिंग क्रायम अगेन्स्ट विमन इन गोवा. सो आमी पळयला डे इन डे आउट पेपराचेर की महिलांच्या विरुद्ध जे क्रायम आसा नाल्यार जे अटॅक वायलन्स आसा ते खूप वाडलेले आसा. एक म्हाज्या कडेन फिगर आसा जो हांव शेअर करूंक सोदता. आता आमी 2024 घेवया कित्याक 2025 जस्ट आतांच सुरवात जाल्लेली आसा. सो 2024चे फिगर घेत जाल्यार एक 365 केसेस रिपोर्टेड आसा. हे फक्त रिपोर्टेड केसेस आसा, कितले तरी केसेस रिपोर्ट जायना, मागीर विड्रॉ केले वता, तेंचे FIRs घातले सुद्धा जाल्यार ते रिपोर्ट जायना. सो आमी हे 365 आणि तुम्ही 2023चो फिगर पळयात जाल्यार 288 केसेस रिपोर्ट जाले. 365 म्हणजे एवरेज काढत जाल्यार पर डे मिनिमम 1 ही केस रिपोर्ट जाता महिलेच्या विरुद्ध. एक रेप, तितून वायलन्स, डोमेस्टिक वायलन्स, अदर काइंड ऑफ अब्यूज, मॉलेस्टेशन, हे सगळे भितून इन्वॉल्ड आसा. आणि ही जी केसेस आसा हितूंतली 106 ह्यो फक्त रेप केसेसांचो नंबर आसा. आणि प्रोविजन कितें आसा ह्या केसेसां खातीर, म्हणजे आता एक रेप विक्टीम आमी कितली तरी केसेस हालींच्या तेंपान पळयला. एक जाले ते मेंटली डिसेबल्ड लेडी आसली, तेका गँग रेप केले आनी रस्त्यार उडयले. हेंका प्रोविजन कितें आसा सेफ्टी सरकारान प्रोवायड केला. आमी म्हणटली पुलीस स्टेशनान वचा नाल्यार आनी खंय वचा तुमी एक वन स्टॉप सेंटर म्हणून गव्हर्मेंटान एक स्कीम काडलेली सम इयर्स बॅक की 2015 वन स्टॉप सेंटर ह्यो स्कीम म्हटलेली की 2 नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवान हे आसतले. साऊथ गोवान बायलांचो एकवट म्हणून एक ऑर्गनायझेशन NGO ती हँडल करता म्हणून सांगली, ती गव्हर्मेंटानूच टेक ओव्हर केला आता. आणि नॉर्थ गोंयान उत्तर गोंयान ती GMCन वन स्टॉप सेंटर आसा म्हटलें. आता हे वन स्टॉप सेंटर केल्लो कित्याक की जेन्नाय बायलांक खंयचे तरी रेप विक्टीम नाल्यार एनी वायलन्स विक्टीम ती जर तांकां अप्रोच करता, हे वन स्टॉप सेंटरान तांकां लीगल एड, मेडिकल एड, कावन्सिलिंग सायकोलॉजिकल आनी कसले तांकां एड त्रास कितें जाता ते तांकां आपले थंय प्रोविजन मेळपाचें म्हणून. पण आता हे वन स्टॉप सेंटर फंक्शनिंगूच ना गोंयान. आमी पळयले जाल्यार खंय आसा तर एक सपोज काणकोणा रेप जालो जाल्यार तेजे हेल्थ मेडिकल चेकअप करपाक तेका साऊथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान येवचें पडटा. वाय इज देयर नो प्रोविजन बाय द गव्हर्मेंट और सरकार की आमी जेन्ना एक रेप विक्टीम खंयच्या तरी गांवांत घडले जाल्यार खंयच्या अर्बन हेल्थ सेंटर, रुरल हेल्थ सेंटरान, प्रायमरी हेल्थ सेंटर आसा ते वेल इक्विप्ड आसूंक जाय असले केसीस हँडल करपाक. थंय ट्रेनिंग दिल्ले आसूंक जाय सगळ्यांक की आमकां असली केसीस जर बाबा खंयच्या गांवांत जाता जाल्यार तेंच्यांनी पयलीं म्हणजे वॉट द विक्टीम इज गोईंग थ्रू, इमोशनल ट्रॉमा आसता तांकां, मेंटल ट्रॉमा आसता, सायकोलॉजिकली तेंची कितें हालत आसता आनी त्या हितून तांकां आमकां साऊथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत हाडचें पडटा नाल्यार नॉर्थ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत. तितूनय सगळे प्रोविजन एकी कडेन ना. कोलॅबरेशन आनी कॉर्डिनेशन ना ऑफ पुलीस फोर्स, ऑफ द मेडिकल टीम and other NGOs and other factors which are working for this. आमी खूपशे केसेस घेतले. आता एक म्हटले आमी हे गँग रेप जो जालो तो घेवया. विक्टिमाचे कॉम्पेन्सेशना खातीर कितें प्रोविजन केला गव्हर्मेंटान. हांव आतां ह्यो मुद्दम काल बजेट सेशन जालो पास, तितून महिलेच्या संरक्षणा खातीर, सेफ्टी खातीर सीएमान कसलेच प्रोविजन करूंक ना. म्हणजे बायला तुम्ही म्हणता आम्ही महिला, तुमका फक्त इक्वल रायट आमकां वोटिंगाक प्रोवाइड केले आनी तुमकां मतान दिवन निवडून हारपा पुरतेच तुम्ही बायलांचो वापर करून घेता. महिलेच्या संरक्षणा खातीर कितें प्रोविजन केला. डिपार्टमेंट ऑफ विमन जे कमिशन आसा, विमन एंड चायल्ड रायट्स कमिशन, हांव जाणा चायल्ड रायट्स कमिशनाचेर एक कमिशनर अपॉइंट जावंक ना, कॉन्स्टिट्यूटूच
जावना चाइल्ड राइट कमिशन सिन्स द लास्ट 10 मंथ्स हांवें आत्तां इन्क्वायरी काडला जाल्यार 10 मंथ्स जाले चाइल्ड क्रायम सुद्दां कितले वाडलेले आसा कमिशन तुमी बसयना आनी कॉन्स्टिट्यूट करना 10 म्हयने लागता कित्याक एवरी डे काल सुद्दां पेपर ओपन करा आनी पॉक्सो एक्टच्या अंडर एक मायनरचे अब्यूज जाल्ले आसा मॉलेस्टेशन सो खंय वयपाचें आनी विक्टीम कॉम्पेन्सेशन कशें मेळटा वेर द विक्टीम हॅज टू गो कालचो जो बजेट पयलो जाल्यार म्हाका दिसता जे सीएमान फक्त महिलेंचे बद्दल इतलेच सांगला लाडली लक्ष्मी स्कीम टायमार मेळटली आनी कितली वाडयतली कितें अंगणवाडी वर्करांक कितें 1000 रुपया वाडयला आनी आमी पळयले महिलेंचे गृह आधार स्कीम एवरी मंथली खंयच्या 10 तारखेर काय कितें मेळटलें पण हे आय वॉश कशें दिसना हवेन विरगळणारी गोष्टी कश्यो दिसता हेच्या पयलीं कितले टायमार पावलेले आसा गृह आधार स्कीम अजून लोकांक मेळ्ळी ना लाडली लक्ष्मी खातीर लायन्यो आसा तश्यो मेळ्ळेच ना टायमार पण हितून मुद्दो मेन की विमन सेफ्टी खातीर प्रोविजन सरकारान करूंक जाय आनी तेका मेन इम्पॉर्टन्स दिवंक जाय जो दिवंक ना अजून पर्यंत आनी आमचे वन स्टॉप सेंटर्स जे आमी पळयता तेजे फंड्स कशे येता आतां हे सगळे सेंटर आसता विथ डिपार्टमेंट ऑफ विमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ऑफ विमन एंड चाइल्ड डेव्हलपमेंट तेजे 60-40 पॅटर्नान रन करता तुमकां सगळ्यांक खबर आसतली 60% फंडिंग कम्स फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट 40% कम्स फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट पण हेजे खंय प्रोविजन तेंच्यांनी करून दिला की कितल्या विक्टिमांक अजून पर्यंत कॉम्पेन्सेशन मेळ्ळें आसा कितले रेप विक्टिमाचे आमी केसीस आयकता बजेटान जर आमी म्हाजी अशी मागणी आसा ह्या प्रेस कॉन्फरन्सा कडल्यान आयज की आमी जे रायझिंग क्रायम्स इन गोवा पळयता गोवा म्हणटू आख्खे इंडियेन एक क्रायम पर डे जाता 365 केसीस म्हणजे रिपोर्टेड ईपीपी अनरिपोर्टेड कितले आसता बिकॉज ऑफ शेम बिकॉज ऑफ सायकोलॉजिकल ट्रॉमा कितली तरी बायलां म्हणटा आमकां रिपोर्ट करपाचे ना केसीस आनी तेंचेर प्रेशर आसता ह्यो सेपरेट सो गव्हर्नमेंटान म्हाजें निवेदन आसा सरकारा कडेन एक बीग अपील की सीएमान होम मिनिस्ट्री सारखी सांबाळपाची एक बाबा विमन सेफ्टी खातीर कसले तरी एलोकेशन करपाचे फंड्सान जर आमी स्मार्ट सिटी म्हटले कॅमेराज काय खंयूच इन्स्टॉल्ड ना सो कॅमेरा सगळीकडे आमी मागणी करता की इन्स्टॉल्ड आसूंक जाय एस्पेशली सेक्लुडेड एरिया आसा थंय प्रॉपर स्ट्रीट लायटिंग जावंक जाय म्हणजे व्हडले व्हडले प्रोजेक्ट आनी बिल्डिंगे काडटात तितून खंय आमची सेफ्टी उरता महिलेंची वर्क प्लेस हॅरेसमेंट कितली जाता खंय आसा तेंचे लॉज इन प्लेस की बाबा आमी होम मिनिस्ट्री सारखी हँडल करता म्हाजी मागणी आसा की सीएमान हितून सारको लक्ष घालचो एक वन स्टॉप सेंटर जो आसता महिले खातीर तो पयलीं सारको हांगा डेव्हलप करचो गोंयान वेर द विक्टीम एनी विक्टीम कॅन गो एनी टायम ऑफ द डे नायट आनी तेंकां हॅरेसमेंट जावंक जायना पुलिसान गेली काय अशी हॅरेसमेंट करतात तुमचे FIR फायल करपाक आनी केसीस कसली करपाक सो हे वन स्टॉप सेंटर म्हाजी मागणी आसा बेगींतल्या बेगीन घालपाचे इवन चाइल्ड राइट कमिशन कॉन्स्टिट्यूट करूंक ना अजून 10 महिने जाले ते कॉन्स्टिट्यूट करपाचे आनी कमिशनर बेगीन अपॉइंट करपाचो आनी मागणी आसा सीएमा कडल्यान की जर हे तेंकां आतां जमना महिलेचो मुद्दो जर ते घेवचे ना आमी आमची तयारी आसा एक नारी न्याय आंदोलन करपाची आमी आयज अनाउन्स करता आमी ते फर्स्ट वीक ऑफ एप्रिलान घेतली ईद एप्रिल 1st 2nd 3rd आमी पळयतले कितें गुढीपाडवा आसा ईद आसा हे सगळे दीस पळोवन आमी अनाउन्स करतले मोस्टली आमी वी आर प्लॅनिंग इट ऑन 3rd of April पण आमी हे आंदोलन करतले की आमच्या हक्का खातीर आमी लढो दिवपाक विमन सेफ्टी खातीर सीएमान घेवपाचे गरज आसा स्ट्रिक्ट स्टेप्स घेवपाची गरज आसा आनी ते जर जमना होम मिनिस्ट्री आणि जर तेंका जमना महिलेंचे संरक्षण करपाक जो आमी इम्पॉर्टंट अविभाज्य घटक आसा ह्या सोसायटीचो जाल्यार तेंच्यांनी रेजिग्नेशन दिवपाचें आतां कित्याक होम मिनिस्ट्री इज कंप्लिटली फेल्ड लॉ एंड ऑर्डर हॅज कंप्लिटली कोलॅप्स्ड एंड वी डिमांड रेजिग्नेशन ऑफ सीएम बिकॉज ऑफ सच फेलियर थँक्यू हांव लविन्याक रिक्वेस्ट करता तेणी आपलो मुद्दो मांडपाचो थँक्यू डॉक्टर प्रतीक्षा थँक्यू लिली Good afternoon to all my media friends. Since she has covered up almost every topic in this whatever topic that is the women's safety topic, हांव एडवोकेट जावन हांव ह्या मुद्द्यार चड उलोवपाक येयला कित्याक म्हाका स्पेशलायज केल्लें DVA केसीजान DVA म्हणजे डोमेस्टीक वायलन्स एक्टान हांव स्पेशलायज आशिल्लें जे हांव प्रॅक्टीस फक्त आतां थोडे दीस जाले हांवें ब्रेक घेतिल्लो पण ह्या मुद्द्यार हांव सदांच झगडटालें की DVA केसीस वाडटा इतलो जाळ जावन आमच्या कोर्टांनी येता DVA केसीसाचो
आनी जेन्ना हांव फर्स्ट टायम जेन्ना ही DBA केस करपाक हांव भितर सरलें तेन्ना हांव म्हज्या मेंटल म्हजे तकलेन आशिल्लें कितें म्हज्या तकलेन फक्त आसलें कितें हांगा गरीब बायलांक ज्यो अनपड आसता ज्यो एड्युकेटेड आसना तसल्यो बायलो चड आसतल्यो ह्या हितून म्हणून DBA मॅटरांनी म्हणून केसीसनी म्हणून पण टू माय सरप्रायज एंड शॉक when I went to see this DBA cases, that is domestic violence cases, it was mostly educated women coming from good families. So it was more shocking because आमी पयलीं सदांच चिंताले कितें ज्यो गांवांनी आसता ज्यो एड्युकेटेड आसना तांकां टॉर्चर आसता चड कित्याक ती बावडी पयशे जोडिना कामाक वचना म्हणून ते बावडी ओगी रावन ती दामून दामून भितर उरता घरान तांकां एक्सपोजर मेळना म्हणून तांकां ते सगळें टॉर्चर घेवचें पडटा पूण जेन्ना हांव पळयता एड्युकेटेड वुमन शिकलेली बरी व्हडली शिकलेली बायलां जी कमिंग फ्रॉम गुड फॅमिलीज ती बावडी सुद्दां भिवन भिवन थोड्या दादल्या कडेन दीस काडटा नॉट ओन्ली इन हावजीस बट इवन इन ऑफिसीस सम हायर ऑथॉरिटीज दे हॅव बीन एब्युजिंग देम ती भिवन भिवन दीस काडटा ती तशी अशी रावता म्हण हांव म्हणटा हे अशें केन्ना पर्यंत जातलें आतां इंडिपेंडंट जाल्यार तुमी जाणा स्वतंत्रताय आमकां गोंयांत इंडियन मेळ्ळ्यार इतलीं वर्सां जालीं पूण आयज पर्यंत आमच्या बायलांक केन्ना स्वतंत्रताय मेळटली हो म्हजो प्रश्न जावन आसा सीएमा कडेन आनी जाता तितलें हांव म्हणटा की आमच्या बायलांक सेफ्टी दिवची आमचे प्रेसिडेंटान ऑलरेडी सगळे मुद्दे भायर काडल्या सो म्हाका हे दुसऱ्या एकूच हांव उलोवंक सोदता म्हणटा ती आमकां पिंक फोर्स दवरलेली आसा गोंयांत पिंक फोर्स बायलांक लागून तुमी पळयला आसतले जीपी दवरले आनी पिंक बायलांक लागून आमी हें करता एक अशी जाल्ली आसा की पिंक फोर्साच्यो पुलीस पळय आसता PC आसता त्यो सुद्दां बायलांक अटॅक करता आनी ते हांवें म्हज्या दोळ्यांनी पळयल्लें आसा हांवें आयजूच हो इन्सिडेंट भायर हे काडला इश्यू काडला आनी हांवें पळय पुलीस स्टेशनार वचून हांवें कंप्लेन सुद्दां आयज लॉन्च केल्ली आसा हे बायलेचेर जी पिंक फोर्साची PC आसा ताणी कशें बरें आपले दादागिरी करता पळय ती सो तुमी पिंक फोर्सान आसा म्हणून हें सोंसमो नाका की तुमच्यांनी कितें करूंक जातलें म्हणून not only talking about this women but also any other police officials. Please remember, pink force is made for women protection, not for women harassment. And I'm clearly telling this. This will not be tolerable. I'm going to take another press conference on this special issue which has happened today. This is since Madam Pratiksha and Libby has to go to the South Goa today. I do not want to waste much of time. But this is my issue today. If there is no protection by the police to the women, and that also by the pink force, which are specialized for the women, then what can we expect from everybody else today? This is my question to the CM. Thank you very much. एकूच हांगा तुमकां दाखोवंक सोदता थँक यू लविनिया फॉर दॅट सो लविनिया आमचे लॉयर आसा ते डे इन डे आउट असलेच केसीस हँडल करता पुलीस स्टेशनान आसता लिगल एड प्रोवायड करता गव्हर्मेंटाचो फेलियर हांगा आमकां दिसता की सरकार तांकां कसलेच एड आनी प्रोविजन करपाक पावना हे एक सीएमान स्टेटमेंट केल्ले एक पेपर दाखोवंक सोदता रायझिंग क्रायम इन गोवा हिटिंग टुरिस्ट फुटफॉल आणि सीएम स्वतः म्हणटा की इन्क्रीजिंग नंबर ऑफ वायलंट इन्सिडेंट जाले टुरिस्टां बरोबर रेप्स मर्डर्स वाडला गोंयांत आणि हे आमकां इम्पॅक्ट जाता टुरिझम इंडस्ट्रीक आणि ह्या खातीर टुरिस्ट येवपाक गोंयांत भिता नाल्यार फियर आसा तांकां आणि अशें जावंक नाका की गोंयांत फाल्यां टुरिस्ट येतले आनी म्हणटले बाबा गोंयांत हांव हॉलिडेक गेल्लो आनी मर्डर जालें आपल्या फॅमिलीचो अशें स्वता जेन्ना सीएम म्हणटा म्हाका दिसता खंय तरी तांकां लज दिसूंक जाय तो स्वताचेरच क्वेश्चन करता आणि कमेंट करता स्टेटमेंट की बाबा आमचे डिपार्टमेंट सारखे ना लॉ अँड ऑर्डर सारखे ना आणि टुरिझम डिक्लाइन जाता बिकॉज क्रायम रेट वाडला सो सीएमा कडल्यान आमी कितें अपेक्षा करपाची तेज्या वयल्यान दिसता सो सीएम हेज कंप्लिटली फेल्ड आणि आमच्या प्रश्नांची उत्तरां तेंच्यांनी दिवंक जाय एक प्रॉपर बजेट एलोकेशन विमन सेफ्टी खातीरूच दिवंक जाय विमन अँड चायल्ड डेव्हलपमेंट जे रायट्स कमिशन आसा गोंयांत तेंचे सारखे बजेटिंग जावन आमकां बाबा खंय प्रोविजन केला हे तेंच्यांनी इन डिटेल दिवपाचे आनी तांकां खरेंच हे जमना म्हाका दिसता ही शूड नाव स्टेप डावन एज द सीएम इट्स टायम दॅट ही रिजायन्स अँड गिव्स हँड्स ओवर टू समवन एल्स who can take capability or who can take the responsibility of taking care of women's safety in Goa. Thank you. मॅडम फाटल्या अभ्यासात तुम्ही म्हटले की एसएमई चालू आसा आम्ही वयतले थंय ना तिकडे पार्लिमेंट सेशन्स चालू आसा पळय दिल्ली फ्रॉम मार्च 25 ते 3 ऑफ एप्रिल सो त्या टायमार आम्ही सगळे ऑल ओव्हर इंडियेक सगळीच कडे प्रोटेस्ट चल्ला इन एवरी स्टेट सो इट वॉज विथ रिस्पेक्ट टू दॅट सेशन अलका मॅडम इली तेन्नाच हे सेशन इमिडिएटली आसा खबर ना आनी आमकां आमी तेजीच तयारी करत आसा तेजें नांव नारी न्याय आंदोलन जे आमी आतां 3 एप्रिलाक तुमकां अनाउन्स केला तेजी तयारी केला आमी आनी ते आसतले मेजरली फॉर 33% विमन रिजर्वेशन हे सगळी कडेन ऑल ओव्हर इंडिया आमी घेतलेलो आसा मुद्दा महिला काँग्रेस आनी मारगांव एक केस कितें इश्यू जाल्लो ना सो तेजी आमी कितें पळयले एक व्हिडिओ पळयलो जो आयलो ऑनलायन
ओके खंयच्याच मिडिया न्यूज पेपरान म्हाका दिसता एक काय दोनूच न्यूज पेपरान खंय तरी ते आयले आनी नेक्स्ट डे परत एक रिपीट व्हिडिओ पयलो विथ द विक्टीम आनी ही जो बायलांचो एकवट जो 1 पॉयंट सेंटर 1 स्टॉप सेंटर आमी जे उलयता जे आसूंक जाय टू हेल्प द विक्टीम ती एनजीओची जी आय डोंट वॉन्ट टू टेक द नेम बट एवरीबडी नोज जी आवडा वेगस आसा तिने एक व्हिडिओ काढलो विथ विक्टिमाक बसून तोंड दाखोवन ताच्या पयलीं विक्टिमाची इमोशनल कॅपॅसिटी पयला आमी इज दॅट इवन अलाउड टू टेक दॅट आणि त्यांच्यानी एक व्हिडिओ काढला दॅट विक्टीम इज गिविंग अ स्टेटमेंट हरसेल्फ वी ट्राय टू कॉन्टॅक्ट एज महिला काँग्रेस वी ट्राय टू कॉन्टॅक्ट द विक्टीम जे प्रेस घेतलेले ती एडवोकेट असली ज्यांच्यानी प्रेसान हे आयडिया काढले इशू काढलेलो त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केलो आता विक्टीमूच जर FIR फाटी घेता आणि म्हणटा ना तशें कांयच जावंक ना आपूण हे असले इन द वॉट सर्कमस्टन्सीस ताका ते केला खबर ना म्हणून हांव म्हणटा आयज म्हजो मुद्दो हांवें 1 स्टॉप सेंटर कित्याक काडलो हे 1 स्टॉप सेंटर जे साऊथ गोवान बायलांचो एकवट ही चलयता आणि हांगा नॉर्थ गोवान GMCन आसा ते फंक्शनिंगूच सारखे ना त्यांच्याकडे आम्ही विक्टिमान वचप बाबा हे आपले कंपेन्सेशन मागपाक नाल्यार आपले राइट्स जस्टिस मागपाक वचप त्यांच्या कडल्यान जर आमकां कसले प्रोविजन मेळना जे गव्हर्नमेंट इज ओवरलुकिंग एवरीथिंग त्यांच्या कडल्यान कोणा कडेन वचप पाहिजे विक्टिमान बिकॉज इट इज आय सॉ दॅट इन दॅट व्हिडिओ तुम्ही म्हटले ते केस काढले बरे केले मुद्दो काढलो तो ती व्हिडिओन ती ऍक्च्युअल विक्टीम म्हणटा ना आपल्या बरोबर काय जावंक ना Now we cannot force, but we have to understand who has forced them to take back her statement. जर आदल्या दिसा एक मणी बायल आसा जी तिच्या बरोबर विक्टिमा बरोबर थ्रू आउट असले तिने अशें स्टेटमेंट केला नाव इट इज विथ द पुलीस हांव रिक्वेस्ट करतले पुलीस मिडिया तुम्ही इन्व्हेस्टिगेट करपाची गरज आसा हितून कितले हितून खरे आसा आनी कितले खोटे आसा बिकॉज एक केस आसा तेजे खूब मुद्दे आसता आमकां खबर आसा एक लिगल प्रोसिजरूय आसता सो त्या प्रोसिजरा प्रमाणे कितें आमचो सपोर्ट फॉरएवर फॉर द विक्टीम आसतलो आमी ट्राय केला ताका कॉन्टॅक्ट करपाक बट जावंक ना कित्याक ताका गांवांत धाडले काय कितें हेजें आमकां फुडलें खबर ना बट 1 स्टॉपार तुमी दिसता ती ताका काडचो न्हू 1 स्टॉप सेंटर तुमी सांगता तेचे त्यांच्यानी रिव्ह्यू घेवंक जाय की बाबा ह्या सेंटरान कितली रिपोर्ट केस केला आनी कितल्या विक्टिमांक एक्चुअली हेल्प केला आनी सपोर्ट केला ऍक्च्युअल विक्टिमाची जेन्ना त्या दिसाची केस जरी तुम्ही ऐकली आम्ही जशी ऐकली अशें दिसले की थंय टॉर्चर चल्ला विक्टिमाचो अँड नॉट एनी सपोर्ट सेंटर ताका सपोर्ट सेंटर म्हणपाचो काय टॉर्चर सेंटर म्हणपाचो कळना आणि हितून सगळे पुलीस सगळे एवरीबडी सो दॅट्स व्हाय आय एम रिक्वेस्टिंग CM शुड पुट दिस 1 स्टॉप सेंटर इन प्लेस डू प्रॉपर रिक्रुटमेंट देर घाल ते जाग्यार खंय आसा ते 1 स्टॉप सेंटर ताका कितले फंड्स तुम्ही एलोकेट केला कितले हांव म्हणटा एक क्वेश्चन करता आयज इतले रेप विक्टीम जाले गोंयांत जर हे केसीस जाले कितले विक्टिमांक कॉम्पेन्सेशन मेळ्ळा आयज पर्यंत एक तरी नंबर तुमकां मेळटलो जाल्यार पळय कोणाक कॉम्पेन्सेशन दिला उलट तांकां हॅरेसमेंट सोंसची पडटा Madam, but don't you think there is suspicion because the the girl has been taken for the medical in the next day, plus the FIR has been registered also I think next day. So Yes. don't you think there is suspicion? Of course there is suspicion and that's why we tried to contact them also because we wanted to meet the victim but I don't know कशी ती केस खंय दापली ते चुडोन स्वतः स्टेटमेंट केले म्हणजे तुम्ही पळयला मिडियान की आपल्या बरोबर कांयच जावंक ना आणि there is suspicion and I request also my open appeal to the police to investigate it. Actually in fact I saw another yesterday one report I think in this context. ही मडगाव बलात्कार प्रकरणी व्हिडिओ ऑडिओ DGP व SP तपास करीत आहेत आता त्यांच्यानी आपले अश्योरन्स दिला आम्ही तरी फॉलोअप करतली ही केस आणि जर दिसता खरेच बाबा इथून जर SP लवकरच या अहवाल सादर करणार आहेत असे त्यांच्यानी सांगला की ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन चालू असा आणि ती SP आता इमिडिएटली त्याचा रिपोर्ट लॉन्च करपाचे असा सो लेट द पुलिस डू द इन्व्हेस्टिगेशन कित्याक पळय पुलिसांचे काम तांकां करचे पडटले NGO आपले काम करता एज अ पॉलिटिकल ऑर्गनायझेशन आमचो जितलो सपोर्ट आसा आमी त्या विक्टिमांक प्रोवाइड करतली आमकां हे रिपोर्ट आमी सगळे डिटेल्स मेळ्ळे काय आमी पळोवया आमी आर वेटिंग दे सेड इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट केला अशें डॉक्टर प्रमोद सावंतान काल दिला गोवन वार्तांत आयला सो अशें जर स्टेटमेंट CMन दिला आनी SP आसा ती म्हणटा आमी इन्व्हेस्टिगेट करता आमी तेजे रिपोर्ट पळयतली आनी वी विल सी इफ इट फील स्टील देर इज अ फॉल प्ले वी आर गोइंग टू फायट आनी वी आर गोइंग टू कम ऑन द रोड्स आमी म्हटले तशें हेच न्याय मेळना हांगा महिलांका अशें दाबले वता सगळ्यांक बायलांक म्हणून आमचें हें आंदोलन आसतलें थँक्यू सो मच